ओम शांती. आजची तारीख आहे 22 जून 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, बाबा तुम्हा मुलांची सेवा करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही सुद्धा बाबांच्या समान बनून सर्वांची सेवा करा. प्रश्न आहे, ब्रह्मा बाबांचा कोणता असा एक विचार चालतो की ज्याच्यावर शिवबाबा म्हणतात की धीरज धर आणि बघ, चिंता करू नको. उत्तर, ब्रह्माबाबांचा विचार चालतो की समय खूप नाजूक होत चाललेला आहे. मुलांना अविनाशी ज्ञानरत्न घेण्यासाठी बाबांकडे यावं लागेल. आणि एवढे सर्व मुलं येऊन कुठे राहतील? किती रूम्स बनवावे लागतील? तर शिवबाबा म्हणतात, वेट अँड सी. कल्पापूर्वी जसे येऊन राहिले होते तसे राहतील. तू चिंता करू नको. तू फक्त शिकत राहा, मनमना भव. बाबा म्हणतात, तुम्हाला कर्मातीत बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. गीत आहे, तुम्हें पाके हमने जहां पा लिया, जमी तो जमी आसमां पा लिया. ओम शांती. बाबा सुद्धा म्हणतात ओम शांती. आणखी काय म्हणतील? तर मुलांना म्हणतात ओम शांती तत्त्वम. हे मुलांनो, तुम्ही सुद्धा शांत स्वरूप आहात. आणि मी जसं पतित पावन आहे, तर तुम्ही माझी मुलं, तुम्ही मास्टर पतित पावन आहात. तर असं आणखी कोणी म्हणू शकत नाही. म्हटलं जातं, जसा काग तसे बच्चे. तर तुम्ही मुलं सुद्धा जाणतात की जसे बाबा आहेत तसेच आपणही आहोत. बाबा म्हणतात, मी ज्ञानाचा सागर आहे. तुम्ही मुलं समजतात की आम्ही मास्टर ज्ञानाचे सागर म्हणजेच ज्ञान नद्या झालो. ज्ञान नद्या आहोत. सागराचे बालबच्चे सुद्धा असतात ना. तर जसं मोठ्या मोठ्या नद्या असतात, मोठे मोठे तलाव, मोठे मोठे सरोवर, तर बाबा म्हणतात की ते सुद्धा आहेत. तर ते आहेत जड आणि तुम्ही आहेत चैतन्य. सागराकडूनच निघालेले आहात. काही मुलं या सर्व गोष्टी समजत नाहीत, कारण शिकलेल्या सवरलेल्या तर मुली नाही आहेत. आता त्या काळामध्ये साकार मुली आहे. त्या काळामध्ये शिक्षण इतकं मुलींना दिलं जात नव्हतं, घेऊ दिलं जात नव्हतं. तर बाबा म्हणतात, पढी लिखी बच्चिया तो है नाही. एकदा बाबांनी विचारलं होतं की साखर कशापासून बनते आणि गुळ कशापासून बनतो? तर सांगितलं की लाल ऊसापासून गुळ बनतो आणि सफेद ऊसापासून साखर बनते. तर बिचाऱ्या शिकलेल्या तर नाही ना, त्यामुळे असं उत्तर दिलं. आता तुम्हाला बाबा किती मोठे मोठे गोष्टी गुह्य ज्ञान सांगतात. पाणीचा जो सागर असतो त्याच्यातून पाण्याच्याच नद्या निघतात. मनुष्य वाढत वाढत जातात तर पाणी सुद्धा खूप पाहिजे ना. तर सतयुगामध्ये तर आपले महाल गोड पाण्याच्या नद्यांच्या किनारी होते, कारण संख्या कमी होती तर जागा पुरायची. आता मनुष्य वाढत गेले तर पाणी सुद्धा खूप पाहिजे आणि सर्वांपर्यंत पाणी पोहोचावं याच्यासाठी किती कॅनॉल्स वगैरे बनलेत. तर तुम्हाला मुलांना सुद्धा उठताना, बसताना, चालताना, फिरताना हाच विचार करायचा आहे की आम्ही या पतित दुनियेला पावन बनवत आहोत. गीतामध्ये सुद्धा म्हटलं आहे की बाबा, आम्ही आपल्याकडून विश्वाच्या बादशाहीचा वारसा घेतोय. आता बाबा समजावतात की आत्म्याला पवित्र बनवणारा एक शिव बाबांशिवाय, एक परमात्मा बाबांशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही. पतित दुनियेमध्ये पावन आत्मा कोणीही होऊ शकत नाही. तर बाबा आणि बाबांकडून मिळणारा जो वारसा आहे त्याला आठवण करायची आहे. आणखी बाबा कोणतीही तकलीफ देत नाही. राहायचं सुद्धा गृहस्थ व्यवहारामध्ये आहे. बाबा म्हणतात की इथे येऊन थोडेच राहायचं आहे. सर्वजण जर घरून पळून इथे येऊन राहिले तर एवढ्या सगळ्यांना बाबा कुठे ठेवतील आणि कुठे ते सर्वजण राहू शकतील?
एवढे सर्व बच्चे एका ठिकाणी राहू कसे शकतील? तर सर्व सेंटर्सचे बच्चे जे आहेत, मुलं जे आहेत, एकाच वेळेला बाबांना भेटूही शकत नाही. जरी बाबांना भेटायला आले तरी कुठे राहतील? आणि दिवसेंदिवस तर मुलांची संख्या वाढत चाललेली आहे. तर याच्यासाठी सुद्धा काहीतरी युक्ती रचायला हवी. तर ही बाबा म्हणतात की हे सर्व आजूबाजूचे जे घरं आहेत ते घ्यावे लागतील. तर ज्यांचे मालक आहेत त्या घरांचे त्यांना विचारावं लागेल की किती किराया मागतात आहे, किती त्याचा मोबदला मागतायत. आणि समय समय आल्यावर तर घ्यावेच लागतील ना. तर पैशांची गोष्ट नाहीये, परंतु वेळ खूप नाजूक होत चाललेली आहे. बाबा आणि बच्चे दोन्हीही अविनाशी आहेत. अविनाशी खजाना मुलांना देतात आणि खूप असे बच्चे आहेत, मुलं आहेत की ज्यांना यावं लागणार आहे. तर बाबा विचार करतात की एवढे सगळे येऊन कुठे राहतील? तर शिवबाबा म्हणतात की तू का चिंता करतो? थोडं थांब आणि बघ काय होतंय. बाबा म्हणतात की तू शिकत राहा, मनमनाभव होऊन राहा. तर तुम्हा मुलांना सुद्धा हा विचार ठेवला पाहिजे की आता आम्ही कर्मातीत अवस्थेमध्ये जात आहोत. आम्हाला सतोप्रधान बनायचं आहे आणि बाबांच्या आठवणीनेच आम्ही सतोप्रधान बनू. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक बापाची आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्हा आत्मिक मुलांची आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, ड्रामाच्या प्रत्येक रहस्याला जाणून कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. बाबा शिकवतात तर शिकत राहायचं आहे. मनमनाभव होऊन कर्मातीत बनण्याचाच विचार करायचा आहे. स्वतःला सतोप्रधान बनवायचं आहे. दुसरा पॉइंट आहे, आम्ही आत्मे शिवबाबांची संतान आपसामध्ये भाऊ आहोत. शिवबाबांकडून वारसा घेत आहे. ह्याच खुशीमध्ये आनंदामध्ये राहायचं आहे. वरदान आहे, आपल्या आंतरिक स्वरूपामध्ये स्थित राहून आपल्या आणि बाबांच्या गुप्त रूपाला प्रत्यक्ष करणारे सच्चे स्नेही भव. विश्लेषण आहे, जी मुलं सदा आंतरिक स्थितीमध्ये किंवा आंतरिक स्वरूपामध्ये स्थित राहून अंतर्मुखी राहतात ते कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये लुप्त होऊ शकत नाही. जुनी दुनिया, जुने संबंध, संपत्ती, पदार्थ जे अल्पकाल आणि दिखावा मात्र आहेत त्यांच्याकडून ते धोका खाऊ शकत नाहीत. अंतर स्वरूपाच्या स्थितीमध्ये राहिल्यानेच स्वतःला शक्ती स्वरूप जो गुप्त आहे तर तो प्रत्यक्ष होत जातो आणि या स्वरूपानेच बाबांची सुद्धा प्रत्यक्षता होईल. तर असं श्रेष्ठ कर्तव्य जे करणारे आहेत तेच खरे स्नेही आहेत. स्लोगन, निश्चय आणि जन्मसिद्ध अधिकार याच्या शानमध्ये राहा तर कधीही परेशान होणार नाहीत. आजचा अव्यक्त इशारा आहे, सदैव हर्षित राहण्यासाठी आपल्या स्वभावाला सरळ बनवा, सहनशील बना. स्वच्छता ही सुद्धा सरळतेची निशाणी आहे. जितकी सरळता तेवढीच स्वच्छता असेल आणि म्हणूनच सर्वांना आपल्याकडे आकर्षित करेल. सच्चाई आणि सफाई सुद्धा तेव्हा होईल जेव्हा आपण आपल्या स्वभावाला सरळ बनवू. सरळ स्वभावाला बहुरूपी सुद्धा बनू शकतो आणि अशा सरळ स्वभावी सदा हर्षित राहणाऱ्यांकडे असे सरळ स्वभावी सदैव हर्षित राहतात आणि सर्वांना आकर्षित करतात. ओम शांती.